कशें प्रेस घेवन सांगलें तशें हांवें प्रेस करून सांगलें. समज तरी पसून दिसलें आनी यू हॅव बॉट इट ऑन द फ्लोर ऑफ द हावस, लेट अस फॉलो द प्रोसिजर. आय एम नॉट सेईंग that I won't follow. We will follow, no. So put it on the, send it to the committee. We will set and then we will see what if I have said wrong and if they feel that I am guilty, I am ready. That is not a problem. But why to follow wrong this? Then it will follow. Hal तुका आनी स्पीकराक आनी कोणी म्हणटलो हाल भितर वतले सेटल करतले. It will. हांव आतां स्पीकराक इंटरेस्टान कोता. हांगा प्रश्न See what I am saying now, what I have stood now is for the benefit of the speaker, not my ego. स्पीकर सर, बेनिफिट ऑफ द स्पीकर म्हणजे कितें तर मरे स्पीकर हाल आनी कोणी म्हणटलो तूं बेनिफिट ऑफ द स्पीकर म्हणजे कितें? स्पीकर चेअर हाल आनी कोणी म्हणपाक आय एम नॉट सेईंग. स्पीकर सर, तुम्ही जे उलयल्या किंवा हावजान जे कितें कामकाज दिलां ते हाऊस सुरू जावच्या पयलीं एखाद्यान प्रेस घेवच नुजो. म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा, एखादो जर मेंबर हावजाचे आपल्याक म्हणजे स्पीकर अशें भायर कशें उडोवन ताका जर काडपाकूच जाय आशिल्लो विशय जाल्यार तो बाकीचे रुल्स जे आसा पळय न्ही तेज्या नुसार ते वापरून तो काडूं शकतालो. ओके, ते प्रेसाक कशें घेवं शकता? आमी परत एकदां सांगता, तो प्रेसाक घेवं शकना. सर, मुखेलमंत्री हांव सांगपाक सोदतां तुजेर आनी एक मंत्रीचेर ह्याच हावजान गंभीर आरोप केल्ले. तेज मागीर भायर उलयल्ले परत डायवर्ट करता. स्पीकर सर, गंभीर आरोप केला म्हणू नाका तूं. स्पीकर सर, मंत्र्यांचेर आरोप जातात, मुख्यमंत्र्याचेर आरोप, स्पीकराचेर आरोप केले. स्पीकरान केल्ले. दॅट इज द स्पीकर सजेशन्स. It is a speaker's suggestions. Your party president said it was all home affair. Under ki. It is a speaker's right. It is a speaker's right. माझे सरळ म्हणणे आसा. Whenever you want, you are saying speaker's right. Because 309 स्पीकर सर, रूल 309 क्लियर आसा आणि रूल 309च्या नुसार आमची अजूनही ताका रिक्वेस्ट आसा. आमी स्पीकर चेअराक रिस्पेक्ट दी म्हणून सांगता आणि तो स्पीकर चेअराक रिस्पेक्ट हो सगळ्या मेंबरांनी दिवपाक जाय अशें म्हाका दिसता. स्पीकराच्या विशयाचेर प्रेसा अदरवायज फाल्यां सकाळी तुम्ही जर तेजे सगळें जर काडून पळयलें, प्रेस जर ती ब्रिफींग वाचून पळयली आसत, इन फ्युचर चुकीचो पायंडो जो आसा पळय न्ही हो फॉलो जातलो. म्हणून जे हावजात मेंबर येतले, हावजात वतले, द स्पीकर चेअर इज द सुप्रीम. त्या ती खंयच्याच हावजातल्या मेंबरान असेंब्ली पयली आसत किंवा असेंब्लीच्या मागीर आसत, स्पीकराचेर उलोवंक शकना. मुख्यमंत्र्याचेर उलोवंक शकतले, आमदारांचेर, मंत्र्याचेर उलोवंक शकतले, जायते आरोप करपाक शकतले, पण स्पीकराचेर न्ही. म्हणून आमची ही रिक्वेस्ट आसा, स्पीकर सर चुकीचो पायंडो घालचो न्हू. आनी दुसरें उरता मोशन जे आसा पळय न्ही ते मोशन मूव जावंक ना. तुमी खंयसरूच द मोशन फ्लोर ऑफ द हाऊस म्हणूंक ना. परत एकदा सांगता, ताणें मांडला सगळो बिझनेस, तो बिझनेस येता आसतलो म्हणून ते हें आसा. रिक्वेस्ट करता जो आमचो कलीग आसा बाब एल्टन, जे तेणें प्रेसा कडेन उलयलो आनी आमकां सगळ्यांक दिसता, आख्या गोंयकारांक दिसता की हांगा प्रश्न तुमचो इंडिविज्युअलाचो येना, हे चेराचो येता. आनी जशें आमचे मुखेलमंत्रीन सुद्दां सांगलेलें आसा कितें बाबा हे चेराक रिस्पेक्ट दिवपाक आमी शकना, जाल्यार हो एक गंभीर विशय आसा. आयज आमकां सगळ्यांक खबर आसा कितें आमच्या आमदारांचेर खूब जाण आरोप करता, मिनिस्टराचेर आरोप करता. कालूच म्हाजेर आरोप केल्लो आसा. सो म्हाजेर पर्सनल आरोप केलो म्हणून कांय प्रॉब्लम ना. बट जेन्ना खुर्चेचेर, जे स्पीकर चेराचेर जेन्ना कोणी आरोप जाता जाल्यार हेन फुडें एक रॉंग प्रेसिडेंट सेटअप जातलो. आनी गेल्या असेंब्लीक आमी पळयलेले हेच ऑपोजिशनान आमचो बाब, म्हाजो कलीग बाब जीत आरोलकर उलयतालो तेन्ना ते भायर सरतना तेन्ना तेज्या तकलेचेर तेंच्यांनी टोपी घातली आनी भायर सरले. मागीर ते भायर भितर येयल्या उपरांत तेंच्यांनी सगळ्यांनी माफी मागली. आयज तोच विशय हांगा आसा जेन्ना अशें आमच्या कलिगा वांगडा जावंक शकता आनी आयज हे स्पीकर चेराक जातालो. हांव रिक्वेस्ट करता बाब एल्टनाक, हो म्हाजो बरो फ्रेंड, आमचो कलीग सारको, हांगा कसलो इगो घेवपाचो न्हू. हांगा तुज्या मतदारसंघान खूब एसटी भाव आसा जे सदां तुज्या बरोबर रावलेले आसा, तेंचे विचार करून तरी एटलिस्ट हे चेराक लागून तुवें खंय तरी माफी मागपाची गरज आसा. हेच्या भितर इगो घेवं नाका. सीएमान सांगलां तशें, नाजाल्यार भितर बसून फॉयरान बसून थंयसर स्पीकर सरा कडेन उलोवन कितें आसा ते तुमचो इश्यू खंयसर तरी बाबा तेजें अंडरस्टँडींग करचें अशें म्हाजो एक पर्सनल रिक्वेस्ट आसा. स्पीकर सर, आमगे ऑनरेबल कलीग बाब सांगपाक सांगता, हांव फ्रेंडूच आनी हांवूय हें कोत्तें एसटी लोकांक लावन कोला आनी मुखार कोतलो. सो हांव कितें म्हणटा, सिन्स यू हॅव बॉट, हांव पोत्तून सांगता, तुमी फ्लोर ऑफ द हावस हाडून तें हाडलें, म्हाका तरी पयलीं सांगितलें जाल्यार हांव तुगे फॉयरां येतालो, तुका उलयतालो आनी सेटल जातालें. यू हॅव ऑलरेडी पयलीं सांगलें जाल्यार तेज्या पयलीं स्पीकराचेर उलोवपाचेंच न्ही, हें खबर आसता स्पीकर सर. समज तरी हांव अजून म्हणटा स्पीकर सर की हांवें तुजेर कांय म्हणलां, हांवें तुजेर कांय म्हणलां, आय हॅव गिवन माय क्लेरिफिकेशन. समज दिसलें, लेट इट गो टू द प्रिविलेज कमिटी. नो, आय विल गिव माय आन्सर देयर. स्पीकर सर, कित्याक वाय यू गिव इट? नो, यू फ्लोर ऑफ द हाऊस वो मोशन येवं ना. स्पष्ट म्हणण्या फ्लोर ऑफ द हाऊस वो मोशन येवं ना.
त्या खातीर पळय स्पीकर सर इन दी फ्लोर ऑफ द हाऊस इन दी आणू घाल आणि म्हाका हांव मागीर वॉटएवर रुलींग सर इट इज आय विल हॅव माय लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आटा आणि कोणाचेर असले जाल्यार प्रिव्हिलेज कमिटीक वचू असलें आमचें कांयच म्हणणें ना. हाज्या पयलीं अशी कितलीशीच मोशन्स जी आसा प्रिव्हिलेज कमिटीच्या समोर गेल्या ताजेर डिस्कशन जाल्या प्रिव्हिलेज कमिटी चालू उरल्या. आमी स्पिकराचेर आसा म्हणून प्रिव्हिलेज कमिटीक धाडूं शकना स्पीकर सर. इट इज अप टू यू बट तरी सुद्दां म्हणजे अजूनय म्हणजे इट इज अ रिस्पेक्ट फॉर युअर चेअर. म्हाका दिसता त्या हॉनरेबल मेंबरान अशा पद्दतीन वागप योग्य न्हू. आणि तेजी जर कंप्लिटली प्रेस सगळे काढून जर पळयत जाल्यार ज्या पद्दतीन उलयला आणि ज्या पद्दतीचे शब्द वापरले ते योग्य न्ही आणि अशें ह्यान फुडें चलचें ना. हांवें कसले शब्द ऑनरेबल स्पीकर आय हॅव नेवर सेड एनीथिंग. एक परत शब्द तुगे एगेन्स्ट दाखयच म्हाका उलयलोलो यू गिव मी अ रुलींग आय विल अलाव मीन्स आय विल टेक इट. एक शब्द समज ना एक शब्द आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर बिडा हांव तुजेर उलयलो म्हूण हांव तरी तुजेर समज एक शब्द तरी एगेन्स्ट उलयलो म्हाका दाखय यू शो मी आय विल से व्हॉटएव्हर यू से म्हणून जो उल्लेख केला हांवें कांय उलयलो ना स्पिकराचेर कांयच उलयलो ना. हांव स्पिकराचेर वैयक्तीक अशें रमेश रेजोल्युशन जे आहा पळय न्ही हे रेजोल्युशन एसटी समाजाचे आशिल्ले आणि बट तूं रिप्रेझेंट करता स्पीकर म्हणून येता रेजोल्युशन गेलो म्हूण रागू आनी कसलो रागू सर तो जे म्हणटा पळय न्ही एसटी रेजोल्युशन ह्याच हावजात गणेश गांवकारान मांडले स्पीकर सर ह्याच हावजात ते पास केले. तूं व्हडली क्रायम जाली कितें क्रायम जाली कितें रेजोल्युशन मांडपा 6 म्हयन्यान पोत मांडू जाता. पोत याद करूं जाता सरकाराक 6 म्हयन्या भितर पोत मांडू जाता. क्रायम केली कितें ओ कसलो राग काडय फाटल्या सेशनान म्हाका दिसता आय एम फोर्स टू से दीस म्हाका दिसता हो पयर 24 इलेक्शन जालो तेच रागू हे पळय परतय तो तेच एक लक्षात एक आता सभागृहाचे सदस्य रिक्वेस्ट करता बसाने तू मान्य आसा कितें सभागृहाचे सदस्य आय एम सेइंग नो यू हॅव ऑलरेडी बॉट ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस कामकाज चलोवपाच्या कोणाच्यान म्हाकाय जाय हेच दिसना की ऑपोजिशनाक कामकाज चलोवपाक नाका ऑपोजिशन दिसना रुलिंगा जाय दिसता सातू जाण बसून आहे स्पीकर सभागृहाचे सदस्य आसा न्ही तांचे आमची जी भावना आसा ती तरी लक्षांत घेवपाक जाय न्ही. माफी मागपाक लायना स्पीकर सरा कडेन चेराक तुका माफी मागपाक लायता बाकीचे इंडिव्हिज्युअल कोणा कडेन माफी मागपाक लायना. कित्याक माफी मागतलो माफी माग तुझे एलिगेशन केलतलो तू माफी मागतलो एलिगेशन आसा माफी कित्याक मागतलो तुझे इतले एलिगेशन केले संकल्प सांग स्पीकर सर हांव सांगता संकल्प समज एलिगेशन ती रॉंग जालें त्या मनशाक